नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे। या जारद्वारे सन 2026-27 आर्थिक वर्षासाठी तब्बल 221 कोटी 28,14,800 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। पण या जारमध्ये नेमके काय लिहिले आहेत, हा निधी कोणासाठी आहे, कोणत्या 21 जिल्ह्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि या पैशातून नेमकी कोणती कामे होणार आहेत, आज आपण हा संपूर्ण जार समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, या शासन निर्णयाच्या प्रस्तावाकडे पाहूया। शासनाने स्पष्ट केले आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 7,201 निवडलेल्या गावांमध्ये राबविला जात आहे। या जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव आणि नाशिक यांचा समावेश आहे। हा प्रकल्प 2025-26 पासून पुढील 6 वर्षे राबवला जाणार असल्याचेही शासनाने नमूद केले आहे। त्यानंतर शासनाने या प्रकल्पासाठी 2026-27 मध्ये एकूण 442 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात असल्याचे सांगितले आहे। यामध्ये 309 कोटी 40 लाख रुपये बाह्य सहाय्याचा 70% हिस्सा असून 132 कोटी 60 लाख रुपये राज्य शासनाचा 30% हिस्सा आहे। पुढे जारमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की यापूर्वीच 41 कोटी 39 लाख 73,600 रुपयांचा निधी प्रकल्पाला वितरित करण्यात आला होता। आता वित्त विभागाच्या मंजुरीनंतर आणखी 221 कोटी 28 लाख 14,800 रुपये प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। म्हणजेच हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार नसून प्रकल्पाच्या कामासाठी अधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे। यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की या निधीचा फायदा शेतकऱ्यांना नेमका कसा होणार। तर शेतकरी मित्रांनो, हा प्रकल्प हवामान बदलामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबवला जात आहे। या निधीतून गावांमध्ये जलसंधारणाची विविध कामे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, फळबाग लागवड, मृदा व जल संवर्धन, शेततळी, नाला खोलीकरण, पाण्याचा कार्यक्षम वापर, हवामान अनुकूल शेती, तंत्रज्ञानाचा प्रसार, नैसर्गिक संसाधने संवर्धन आणि शेती अधिक शाश्वत करण्यासाठी विविध विकास कामे केली जाणार आहे। यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल, पाण्याची उपलब्धता सुधारेल, शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होतील आणि भविष्यात बदलत्या हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकरी अधिक सक्षम होईल। मात्र येथे एक गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। हा संपूर्ण निधी प्रकल्पाअंतर्गत मंजूर करण्यात आलेला विकास कामासाठी आणि विविध उपक्रमासाठी वापरला जाणार आहे। त्यामुळे सोशल मीडियावरील येणाऱ्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। त्याऐवजी आपल्या गावात या प्रकल्पाअंतर्गत कोणती कामे मंजूर होतात त्याची माहिती घ्या आणि त्या कामांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा। हीच या शासन निर्णयामागची खरी आणि अधिकृत माहिती आहे। शेतकरी मित्रांनो, या जारमधील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा आपण आज सविस्तर समजून घेतला। आता पुढील व्हिडिओमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील विविध घटकांसाठी अर्ज कसा करायचा, कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे लागतात, अर्जाची संपूर्ण प्रक्रिया काय आहे आणि अनुदानाचा लाभ कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यामुळे अशाच अधिकृत कृषी योजना व GRची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।